Myself, AP Kadam from STM College, Karad. Last lecture we have seen that gravitation chapter we are already started. Last lecture we have seen that the variation G with latitude, variation G with depth of the earth and shape of the earth. हे पॉइंट आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी अँड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. अँड नेक्स्ट पॉइंट आहे एक्सप्रेशन ऑफ ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल. मग पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल मी काय घेतलेलं आहे, एक स्प्रिंग घेतली आहे. स्प्रिंग आहे ती काय केलेली आहे, स्प्रिंगला एक मास आहे ते अटॅच केलेला आहे. ही जी स्प्रिंग आहे ती पोझिशन मध्ये आहे, एका स्टेट पोझिशन रेस्ट पोझिशन मध्ये आहे. जेव्हा याच्यावरती आपण जर वर्क एखादा अप्लाय केला म्हणजे एनर्जी त्याला दिली आणि ही जी स्प्रिंग आहे जर ओढली तर ती काय होईल, इलॉंगेटेड होईल. इलॉंगेटेड झाल्यानंतर कशी दिसेल, याप्रमाणे दिसणार आहे. इलॉंगेटेड झाल्यानंतर काय होईल, याप्रमाणे ती स्प्रिंग होईल. मग स्प्रिंग इलॉंगेटेड झाली कशामुळे झाली, तर याच्यामध्ये आपण काहीतरी वर्क अप्लाय केलेलं आहे. इथे काय केले आपण, काय केला, वर्क अप्लाय केला. जेव्हा ही वर्क अप्लाय करतो त्या स्प्रिंग वरती तेव्हा ती स्प्रिंग आहे ती काय होते, इलॉंगेटेड होते. ती जर स्प्रिंग मी जी ओढलेली आहे स्प्रिंग ती काय केली, सोडली. सोडल्यानंतर काय होणार आहे, ती कॉम्प्रेस होणार आहे. स्प्रिंग आहे ती काय होईल, कॉम्प्रेस होईल. मग ती कॉम्प्रेस कशामुळे झाली, आपण तर तेव्हा एनर्जी कोणती दिलेली नव्हती, फक्त आपण एनर्जी दिलेली कशाला, तर इलॉंगेटेड होण्यासाठी आपण काय केलेली एनर्जी दिलेली होती. पण ती कॉम्प्रेस कशामुळे झाली, तर इकडे लक्ष द्या. इथे जेव्हा आपण वर्क अप्लाय करतो या स्प्रिंग वरती तेव्हा ती काय होते, इलॉंगेटेड होते. तेव्हा जेव्हा ती एनर्जी आपण अप्लाय करतोय ती जी एनर्जी आहे ती कशामध्ये स्टोअर होते, तर पोटेन्शियल एनर्जी मध्ये स्टोअर केली जाते. आणि पोटेन्शियल एनर्जी मध्ये स्टोअर केल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी मध्ये जेव्हा ती स्टोअर केलेली आहे ती जेव्हा पोटेन्शियल एनर्जी मध्ये स्टोअर केलेली असते तेव्हा आपण जर स्प्रिंग आहे हे जे मास आहे ते सोडल्यानंतर ती काय होईल, तर ती कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होईल. ते जे पोटेन्शियल एनर्जी मध्ये स्टोअर झालेलं आहे ते काय होईल, कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होईल. आणि कायनेटिक एनर्जी मधून कन्व्हर्ट झाल्यामुळे ते मोशन मध्ये आलेले आहे, त्यामुळे ते काय होणार आहे, कॉम्प्रेस होणार आहे. हे झालं कशावरून, तर आपण पहिल्यांदा वर्क अप्लाय करतोय, वर्कचं कन्वर्ट कशामध्ये, स्टोअर मध्ये केली जाते, तर पोटेन्शियल एनर्जी मध्ये स्टोअर केली जाते. आणि पोटेन्शियल एनर्जीचं नंतर कशामध्ये कन्वर्ट होतंय, तर ते कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होतंय. दॅट्स वाय ही जी स्प्रिंग आहे ती मोशन होऊन कॉम्प्रेस झालेली आहे. ओके, अजून एखादं एक्झाम्पल आपण घेतोय, अर्थ घेतलेला आहे. इथे अर्थ मध्ये काय केलं, अर्थच्या सरफेस वरती एक ऑब्जेक्ट ठेवणार आहे सेंटर टू. जेव्हा आपण सरफेस वरती अर्थ ठेवतो म्हटल्यानंतर काय होईल, इथून तेथपर्यंत एक रेडियस येईल, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, अर्थ. हा जो ऑब्जेक्ट आहे तो मी स्पेस पर्यंत नेला, म्हणजेच काय केलं, वरती तो काय केला, स्पेस पर्यंत नेला. इथून तो काय होईल, इन्फायनाइट पर्यंत जाईल. इथे आहे तो इन्फायनाइट पॉइंट आहे, आपल्याला माहिती नाही की तो पॉइंट कुठपर्यंत जाणार आहे स्पेस मध्ये, म्हणून आपण इथे काय दिला, इन्फायनाइटचा पॉइंट दिलेला आहे. हा जो पॉइंट आहे तो कोणता असणार आहे, इथे आपला ऑब्जेक्ट आलेला आहे. हा जो पॉइंट असेल इथला जो मास आहे तो काय केलेला आहे, म्हणजे याच्यावरती काहीतरी आपण वर्क केलं तेव्हा तो काय झाला, स्पेस वरती गेलेला आहे. हा जो ऑब्जेक्ट आहे तो काय केला, वर्क दिल्यानंतर त्याच्यावरती एनर्जी अप्लाय केल्यानंतर तो कशावरती गेलेला आहे, तर इन्फायनाइट या स्पेसच्या या पॉइंट वरती गेलेला आहे. आता तिथून जर तो पॉइंट आहे, ऑब्जेक्ट आहे तो सोडला तर तो काय होईल, खाली येईल आणि जास्तीत जास्त एनर्जीने तो काय होईल, स्पीडने आहे तो खाली येईल. आणि खाली आल्यानंतर काय होणार आहे, इथे बेंड होईल. इथे खाली आल्यानंतर काय होईल, बेंड होईल. मग तिथे जेव्हा इथून जेव्हा आपण एनर्जी अप्लाय करतोय ती एनर्जी कशी असणार आहे, स्मॉल असणार आहे. आणि इथून जेव्हा ती एनर्जी येणार आहे, जी स्पीड असणार आहे त्याचं कसं असणार आहे, जास्त असणार आहे. सेम मग असे जसं सांगितलं तुम्हाला, स्प्रिंग मध्ये आपण काय केलेले, पोटेन्शियल वर्क अप्लाय करतोय म्हटल्यानंतर काय होणार आहे, तिथे पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. तीच इथे काय होणार आहे, आपण जेव्हा वर्क अप्लाय करतोय तेव्हा तिथे काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे ती स्टोअर केली जाणार आहे. आणि जेव्हा जेवढ्या जास्त अंतरावरती ते असेल तेवढेच काय होणार आहे, स्पीड देखील त्याच कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होऊन काय होणार आहे, तर पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होऊन ते परत पाठीमागे येणार. मग आता इथे जेव्हा ते पाठीमागे येते मग इथला वर्क जो आलेला आहे, वर्क डन आलेला आहे तो किती असणार आहे, तर इथे बघा, वर्क डन इज इक्वल टू आपण जे घेतोय ते कोणतं असणार आहे, तर हे जे आपला अर्थ घेतलेला आहे त्याचा युनिव्हर्स ग्रॅव्हिटेशनल कोणती व्हॅल्यू असते, तर जी असते. ओके, आणि याचा जो मास ऑफ द अर्थ आहे तो काय म्हणतो आपण, कॅपिटल
मास ऑफ दी अर्थ काय आहे, कॅपिटल एम आहे. आणि याच्यावरती जो आपण ऑब्जेक्ट इथून सरफेस ऑन दी अर्थ वरती आहे तो जो आहे तो कोणता असणार आहे, स्मॉल एम असणार आहे. आणि याची जी रेडियस आहे ती कोणती आलेली आहे, डिवायडेड बाय आर. ओके, हा झाला काय तर वर्क अप्लाय केलाय. कुठून ते कुठपर्यंत, तर सरफेस पासून ते इन्फिनिटी पर्यंत. सरफेस पासून ते इन्फिनिटी पर्यंत तो काय होणार आहे, तर इथला जो वर्क लागलेला आहे तो इथे आपण घेतलेला आहे. पण आता इथं काय केलेलं आहे कन्व्हेन्शन, की जेव्हा इन्फिनिटी मध्ये एखादा ऑब्जेक्ट जात असेल, जर 2 पॉइंट मध्ये म्हणजेच अर्थ अँड इन्फिनिटी, अर्थ अँड ऑब्जेक्ट मध्ये सेपरेट अंतर असेल, तेव्हा पोटेन्शियल एनर्जी ही कशी असते तर 0 असते. म्हणजे इथं कन्व्हेन्शन काय केलेलं आहे, इन्फिनिटी वरती जर एखादा पॉइंट असेल तर पोटेन्शियल एनर्जी कशी असणार आहे, 0 असणार आहे. मग हे कशामुळे, आपण असं देखील म्हणू शकत होतो की सरफेस ऑन दी अर्थ वरती जर असेल, ऑब्जेक्ट असेल सरफेस वरती या अर्थच्या, तरी देखील पोटेन्शियल एनर्जी कशी असू शकते, 0 असू शकते. आपण असं देखील म्हणू शकत होतो की या सरफेस अर्थच्या सरफेस वरती देखील पोटेन्शियल 0 येते. पण असं का नाही म्हणलेलं, डायरेक्टली इन्फिनिटी वरतीच का म्हटलेलं आहे पोटेन्शियल एनर्जी, कारण आता इथं जो आपला अर्थचा सरफेस आहे तो कसा असतो, ओबडधोबड असतो. तो इक्वली म्हणजे आपण पोटेन्शियल एनर्जी घ्यायला गेलो इक्वल टू 0, तर ते इक्वल टू 0 येईल का, नाही येणार. दॅट्स वाय तिथं जे इक्वेशन घेतले ते कुठे येणार आहे, कन्व्हेन्शन काय म्हटलेलं आहे, तर पोटेन्शियल एनर्जी ही इन्फिनिटी मध्ये असते तेव्हा काय येते, 0 येते. म्हणून आता जर पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू 0 आहे तर इथं इक्वेशन काय यायला पाहिजे, तर इकडे इक्वेशन येईल, या सरफेसवरचा जो ऑब्जेक्ट आहे इथे इक्वेशन येईल, इथला जर वर्क काढला तर तो कसा असणार आहे, मायनस जी कॅपिटल एन स्मॉल एन डिवायडेड बाय आर. आता हे जे मायनस आलेलं आहे याला आपण काय केलं, या इक्वेशन मधून मायनस केलं तर पोटेन्शियल एनर्जी कशी येणार आहे, 0 येणार आहे. दिस इज द पोटेन्शियल डिफरन्स. दिस इज द, ही जी व्हॅल्यू आली ती कोणती आली, तुमची पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू आली. जे आपण फक्त वर्क डनची व्हॅल्यू काढलेली आहे ती कोणती आलेली आहे, तर पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू आली. आणि ही जी व्हॅल्यू आपण काढलेली आहे मायनस जी एम एम अपॉन आर, ही म्हणजेच कोणती येते तर ऍब्सोल्यूट पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजेच काय, दोन्ही ऑब्जेक्ट मधले सरफेस, अर्थच्या सरफेस पासून जो ऑब्जेक्ट आलाय याच्यामधली पोटेन्शियल एनर्जी आहे ती कशी आहे, 0 आहे. म्हणून आपण इथे इक्वेशन काय म्हणतो, तर हे जे ऍब्सोल्यूट पोटेन्शियल एनर्जी आहे ती कशी असते, 0 असते. आता इथं तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, इथे आपण सपोज एखादा पॉइंट घेतला, इथला मी इथे काय केलंय, सरफेस वरती, अर्थच्या सरफेस वरती हा एक पॉइंट घेतलेला आहे, त्याला काय, याची रेडियस असेल स्मॉल आर. इथून तिथपर्यंत एक ऑब्जेक्ट घेतलेला, हा 10 किलोग्रॅमचा ऑब्जेक्ट असेल. हा जो मास आलेला आहे तो कितीचा असणार आहे, 10 किलोग्रॅमचा. आता इथे जे इक्वेशन येईल ते कसं येईल, मायनस जी कॅपिटल एन स्मॉल एन अपॉन इथली जी रेडियस आली ती कशी आली, तर स्मॉल आर आलेली आहे. हेच इक्वेशन आपण पोटेन्शियल एनर्जी मध्ये पहिल्यांदा, पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मध्ये लिहायचं असेल तर आपण कितीचं मास अटॅच केलेलं आहे, 10 kgचं मास अटॅच केलंय. म्हणून आपण इक्वेशन कसं लिहिणार आहे, मायनस जी एम स्मॉल एन किती आहे, तर 10 kg आहे. म्हणून तिथे आपण काय म्हणतोय, 10 kg डिवायडेड बाय आर आलेलं आहे. बरोबर, हे जे इक्वेशन आलेलं आहे हे इक्वेशन म्हणजेच कोणतं येतं, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन आहे. आता आपण जर आपल्याला ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल मध्ये इक्वेशन पाहिजे असेल तर आपण तिथे काय म्हणतो, तर पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास. म्हणजेच काय येणार बघा, पोटेन्शियल एनर्जी ही जी आहे ती काय आहे, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास. आता पर युनिट मास जर घ्यायचं असेल तर किती येणार, इथे 10 kg येणार. बरोबर का, हे जे आलेलं आहे मास ते किती आले, 10 kg. पण 10 kg कॅन्सल, राहते कोणती फक्त मायनस जी एम अपॉन आर. दिस इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल व्हॅल्यू. ही जी व्हॅल्यू आली ती कोणती आली, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल व्हॅल्यू आली. ही जी फक्त आपण एवढाच पार्ट घेतला असेल, जर मास त्याच्या बरोबर असेल तर ती जी व्हॅल्यू आली ती कोणती असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. हे काय झालं, थेरॉटिकली झालं. आता एक्सप्रेशन वरून बघूया ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय असते ते. एक्सप्रेशन साठी सुद्धा मी फक्त काय घेते, अर्थच एक्झाम्पल घेते. इथे काय काढलेलं आहे, आपण अर्थ घेतलेला आहे. अर्थ पासून काय होणार आहे, एक पॉइंट आहे सेंट्रल पॉइंट, इथून
ऑब्जेक्ट असणार आहे. ऑब्जेक्ट पासून काय होणार आहे, ऑब्जेक्ट हा आहे काय आहे स्पेसवरती मूव्ह होणार, म्हणजे मी साईडला मूव्ह केलेला आहे. इथून मूव्ह होताना काय होईल, तो इन्फायनाइट पर्यंत मूव्ह होईल. ओके, हा झाला इन्फायनाइट. इथे आपण म्हणतो इनिशियल स्टेट ही जी असेल ती फायनल स्टेट. का म्हटलेलं आहे, जर इकडून एखादा पॉइंट आहे तो आपण ओढल्यानंतर तो जर पॉइंट सोडला तर तो काय होतो, कॉम्प्रेस होतो, म्हणजे तो पाठीमागे येताना त्याची जे डायरेक्शन, त्याची जी डिस्प्लेसमेंट आहे, म्हणून इथे आपण काय म्हटलेलं आहे, ही आहे ती फायनल स्टेट. ही असेल ती काय असणार आहे आर आय, म्हणजे इनिशियल स्टेटला आपण काय लोकेशन दिलेलं आहे आर आय म्हटलेलं आहे. इथून जेव्हा ते डिस्प्लेसमेंट होती या मुवमेंटची, तिथे काय घेतलेलं आहे तर डी आर म्हटलेलं आहे. मी स्मॉल डिस्प्लेसमेंट घेतलेली आहे. इथून ते पर्यंत जो ट्रॅव्हल होतोय त्याला आपण काय म्हणू शकतो, इथून तो ट्रॅव्हल झालेला आहे म्हणून आपण इथलं जे डिस्टन्स आहे त्याला स्मॉल आर घेतलेला आहे. ओके, आता आपण एक्सप्रेशन सॉल्व्ह करतोय कोणतं, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं. मगाशी तुम्ही थेरॉटिकली बघितलेलं तर सेम त्याचंच आपण एक्सप्रेशन वाईज बघणार आहोत. तुमच्या बुकमध्ये पण आहे ते. मग ते डिस्प्लेसमेंटची किती आलेली ते डी आर घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला वर्क डन काढायचं आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, डी यू असतो. मी स्मॉल डिस्क वर्क डन काढणार आहे फक्त एवढ्या एरियासाठी. जर घ्यायचं असेल तर तिथे काय घेणार आहे, डी यू इज इक्वल टू मायनस एफ जी इंटू डी आर. आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जी मीन्स काय ना ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा मायनस मध्ये का घेतलेला, निगेटिव्ह मध्ये का घेतलेला, कारण हा जो आपण इथून ऑब्जेक्ट ओढतोय तो सेंटर म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कुठे असतो, आतमध्ये ओढायचं काम करतो. आणि आपण जो ऑब्जेक्ट आहे तो कुठे घेतलेला आहे, त्याच्या अपोजिटली बाहेरच्या बाजूला काय घेतलेला आहे, तो ओढलेला आहे. दॅट्स वाय इथे जे आपण फोर्स घेतो तो म्हणून कसा घेणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कसा असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आणि हे जे डी आर घेतलेलं आहे तो इथला वर्क डन, डी आर हे डिस्प्लेसमेंट घेतलेलं आहे इथेपर्यंत. याला इक्वेशन नंबर काय दिला, 1 दिला. आता हा जो पार्ट झाला, हे जे वर्क डन काढले ते कितीचं काढलेलं आहे तर एवढ्याच पार्ट. डिस्प्लेसमेंट आपण कुठून झालंय, इथून ते इथपर्यंत झालेलं आहे. डिस्प्लेसमेंट मोठी झालेली आहे म्हटल्यानंतर त्याचे टोटल वर्क डन आपल्याला काढलेलं आहे. मग टोटल वर्क डन किती आहे, टोटल वर्क डन घेण्यासाठी आपण काय घेतो, डेल इंटू यू, डेल इंटू यू. आता ही जी व्हॅल्यू घेतली म्हणजे टोटल घेणार म्हणजे काय ना इंटिग्रल. आता 2 पॉईंट कोणते आहेत आपले, अप्पर लिमिट येणार आर एफ, लोअर लिमिट येईल आर आर मायनस एफ जी इंटू डी आर बार. ओके, हे इक्वेशन आलेलं आहे. इक्वेशन नंबर 2. आता ह्याच्यामध्ये जेव्हा एफ जी म्हणजेच काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू किती येते बघा, एफ जी इज इक्वल टू मायनस जी एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं 2 पार्टिकल्स असतील तेव्हा आपण काय म्हणतो जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. आणि इथे घेतलेला आहे युनिट वेक्टर. युनिट वेक्टर काय घेतलेलं आहे तर ही जी आर आहे त्याची डायरेक्शन दाखवण्यासाठी आर बारची, दॅट्स वाय इथे युनिट वेक्टर घेतलेलं आहे. जेव्हा आपण डी आर घेणार आहोत तेव्हा ते काय होणार आहे, जाणार आहे. आता इथे जे इक्वेशन घेतोय हे जे इक्वेशन आहे इक्वेशन 3, पुट इन इक्वेशन नंबर 2. मग कसं येतं बघा, डेल यू इज इक्वल टू आर ए अपॉन आर आय मायनस ही पण व्हॅल्यू कशामध्ये आहे, मायनस ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कसा येतोय मायनस मध्ये. दॅट्स वाय आपण ते इक्वेशन घेतलेलं आहे. मग आर स्क्वेअर. आता इथं मी मगाशी काय म्हटलं, जेव्हा आपण डायरेक्शन आहे ती डी आर ने देखील दाखवू शकतो. दॅट्स वाय इथं डी आर प्रेझेंट आहे तर ते आपण युनिट वेक्टर आहे ते यूज करायचं नाही. मग डायरेक्टली काय राहते डी आर बार. आता ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू कोणती येते तर जी एम एम आहे. ती व्हॅल्यू आपण काय करणार आहोत, बाहेर काढणार आहोत. इक्वेशन कसं येईल, जी एम एम बाहेर काढण्याचं मायनस मायनस काय झालं, पॉझिटिव्ह. इक्वेशन बघा कसं येत आहे, इंटिग्रल काय राहते आर ए आर आर याच्यामध्ये 1 अपॉन आर स्क्वेअर डी आर बार. आता हे जे इक्वेशन आले ते कशामध्ये 1 अपॉन आर स्क्वेअर. याच्यात रेसिप्रोकल घेतला तर इक्वेशन कसं येईल, ए इज इक्वल टू जी एम एम. रेसिप्रोकल घेतल्यानंतर कसं येईल बघा, आर एफ आर आय रेस टू मायनस 2 डी आर बार. याच्यामध्ये आपण इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज करू शकतो कोणता, एक्स रेस टू एनचा. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला कोणता असतो, एक्स रेस टू एन इज इक्वल टू
x⁻n+1 डिवायडेड बाय n+1 हा फॉर्म्युला आहे तो काय करणार आहे आपण याच्यामध्ये पुट करणार आहे. मग इक्वेशन कसं येईल बघा. del u इज इक्वल टू gm n याच्यामध्ये हा व्हॅल्यू फॉर्म्युला पुट केल्यानंतर इक्वेशन कसं येईल. r⁻² + 1 डिवायडेड बाय -2 + 1 हे इक्वेशन आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू कशी येणार इथे वरती आपण लिमिट r i del u इज इक्वल टू काय ना gm n व्हॅल्यू घेताना r⁻1 डिवायडेड बाय -1 r i del u इज इक्वल टू आता ही व्हॅल्यू घेताना कशी येईल बघा gm n r⁻1 आहे म्हणून मी काय घेतलं 1/r घेतला हा मायनस आहे म्हणून मी मायनस घेतला. ही इक्वेशन आहे r/r ठीक आहे. व्हॅल्यू झाली आता बघा अप्पर लिमिट आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आपण घेतो पण इथं मायनस असल्यामुळे मी पहिल्यांदा लोअर लिमिट घेणार आहे. 1/r मायनस 1/r बट ही जी व्हॅल्यू झाली ती कशाची झाली तर पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू झाली. आता याच्यामध्ये जर आपल्याला ऍब्सोल्यूट पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू काढायची असेल तर मगाशीच आपण काय सांगितलेलं एक इन्फिनिटीचा पॉईंट असणार आहे म्हणजेच काय तर हा जो आहे तो पॉईंट कोणता आहे इन्फिनिटीचा पॉईंट आहे आर आय म्हणून आर आय इज इक्वल टू आपण काय म्हणतो इन्फिनिटी अँड आर एफ इज इक्वल टू काय घेणार आहे तर आर व्हॅल्यू असणार म्हणून आपण काय म्हणतो आर एफ इज इक्वल टू आर. हीच व्हॅल्यू काय करायची या दोन्हीमध्ये पुट केल्यानंतर इक्वेशन कसं येईल del u इज इक्वल टू gm n 1/∞ मायनस 1/r. ओके आता 1/∞ म्हणजे ती व्हॅल्यू कशी असते 0 असते म्हणून फक्त व्हॅल्यू कोणती राहणार del u इज इक्वल टू gm n/r ही जी व्हॅल्यू राहिलेली आहे ती काय इक्वेशन आहे del u इज इक्वल टू मायनस gm n/r. ही जी व्हॅल्यू झाली तीच व्हॅल्यू म्हणजे कोणती आली तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीची. मगाशी आपण थेरॉटिकली बघितलेलीच होती ती व्हॅल्यू कोणती होती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीची. जेव्हा आपण व्हॅल्यू घेतो ती काय असणार आहे मासला कनेक्ट असणार आहे. मास जिथे असेल ती म्हणजेच कोणती येते तर एनर्जीची व्हॅल्यू असते म्हणजेच त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आणि जेव्हा मास तिथे प्रेझेंट नसेल म्हणजे पर युनिट पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास असेल तेव्हा तिथे व्हॅल्यू कोणती राहते तर gm/r ची तीच व्हॅल्यू म्हणजे कोणती येते तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलची. ओके इथे हा